कुणी त्याच्या आज्ञा मोडल्या. म्हणून बलिष्ठी लोकांनी त्यांच्यावर 40 वर्ष राज्य करावं असं देवानं होऊ दिलं. मग त्यांना स्वतंत्र करण्यासाठी देवानं शमशोन नावाच्या एका मनुष्याची निवड केली. शमशोनच्या आईला एका देवदूतानं अभिवचन दिलं की तिला पुत्र होईल. शमशोनला देवाला 3 वचनं द्यावयाची होती. तो कधीही द्राक्षरस पिणार नाही, तो प्रेताला कधीही स्पर्श करणार नाही, तो त्याचे केस कधीही कापणार नाही. देवानं शमशोनला अत्यंत बलवान केलं. त्यानं एका सिंहाला ठार केलं आणि काही दिवसांनी त्याच्या कलेवरामध्ये मधमाशांनी मधाचं पोळं बनवलं. शमशोननं त्या सिंहाच्या प्रेताला स्पर्श केला आणि देवाला दिलेल्या त्याच्या वचनांपैकी एक मोडलं. त्यानं तो मध देखील खाल्ला. शमशोन दलीला नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला. शमशोनच्या शक्तीचं रहस्य शोधून काढण्यासाठी बलिष्ठी लोकांनी तिला भरपूर पैसा देण्याचं वचन दिलं. तिनं त्याला त्याच्या शक्तीचं रहस्य पुन्हा पुन्हा विचारलं. शमशोननं तिला ते रहस्य सांगितलं. जर माझे केस कापले जातील तर माझी शक्ती नाहीशी होईल. म्हणून जेव्हा तो झोपला होता तेव्हा दलीलानं त्याचे केस कापण्यासाठी एका पुरुषाला बोलावलं. शमशोनाची सर्व शक्ती निघून गेली. बलिष्ठी लोक आले तेव्हा त्यांनी त्याला सहज पकडलं. त्यांनी त्याला आंधळ केलं, मग त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याला एका वजनदार दगडानं दळण्याचं काम दिलं. हळूहळू शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले. त्यांचे खोटे दैवत दागोन यानं शमशोनचा पराभव केल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी बलिष्ठी लोकांनी शमशोनला त्यांच्या मंदिरात आणलं. शमशोननं देवाची प्रार्थना केली की पुन्हा एकदा मला शक्ती दे.